नमस्कार मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे यांच्याकडून शिक्षक भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या जाहिरातीमध्ये उमेदवारांचे सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कोणत्या संवर्गाला किती जागा आहेत, त्याच पद्धतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक या शिक्षक पदाकरिता कोणत्या विषयाला किती जागा आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। ठाणे विभागाचे हे परिपत्रक जारी झालेले आहे। या परिपत्रकानुसार आपण बघू शकतो की आपल्याला प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक या पदाकरता पवित्र पोर्टलद्वारे ही भरती होणार आहे आणि त्यामध्ये आश्रमशाळेतील पेसा नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त असलेली प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक, त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संवर्गाची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तसेच पेसा जिल्हा निहाय व नॉन पेसा विभाग निहाय सविस्तर जाहिरात यासोबत जोडून सादर करण्यात येत आहे। सदर जाहिरात आता आपण समजून घेऊया। प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम याचं पे स्केल असणारे 16,000 रुपये आणि त्याची पात्रता आहे HSC DED आणि अध्यापनाचे विषय आहे सर्व विषय। तर ठाणे जिल्ह्यामध्ये पेसा उमेदवारांकरिता 26 जागा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये पेसा उमेदवारीकरता 9 जागा आहे, पालघर या जिल्ह्यामध्ये पेसा उमेदवाराकरता 89 जागा आहे आणि एकूण ठाणे विभाग म्हणजे ठाणे ATC करिता 184 जागा आहेत। अशा एकूण संपूर्ण विभागामध्ये प्राथमिक शिक्षक मराठी माध्यममध्ये 308 जागा आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम याचं देखील पे स्केल असणार आहे शिक्षण सेवक कालावधीमध्ये 16,000 रुपये आणि अध्यापनाचे विषय सर्व आहेत। आता आपण बघूया ठाणे विभागामध्ये याच्या जागा असणार आहे 7, म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जागा असणार आहे 7, पुणे जिल्ह्यामध्ये एकही जागा नाही, पालघर जिल्ह्यात 2 जागा आहे आणि एकूण नॉन पेसामध्ये 21 जागा आहेत। त्यानंतर माध्यमिक शिक्षक मराठी यामध्ये बघू शकतो आपण। आता बघा, याला पे स्केल आहे शिक्षण सेवक कालावधीमध्ये 18,000 रुपये आणि पात्रता आहे बघा BA BEd BSc BEd आणि विषय आहे बघा मराठी, हिंदी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयाकरता ठाणे जिल्ह्यामध्ये पेसा या क्षेत्रामध्ये जागा आहेत 8, पुणे जिल्ह्यामध्ये पेसा या क्षेत्रामध्ये जागा आहेत 2, पालघरमध्ये आहेत पेसा क्षेत्रासाठी 44 जागा व नॉन पेसासाठी संपूर्ण ठाणे ATC 97 जागा आहेत आणि 151 जागा एकूण ठाणे ATC आहे। त्यानंतर माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यममध्ये बघूया आपण। पे स्केल असणार आहे 18,000 रुपये आणि शैक्षणिक पात्रता व विषय वरीलप्रमाणे आहे। त्यानंतर आपण जाऊया आता ठाणे जिल्हा पेसा क्षेत्र 2 जागा आणि नॉन पेसा ठाणे ATC मध्ये 6 जागा, एकूण जागा असणार आहे 8। आता जाऊया आपण उच्च माध्यमिक विभागाकडे। उच्च माध्यमिक विभागाचं पे स्केल असणार आहे 20,000 रुपये आणि शैक्षणिक पात्रता MA BEd MSc BEd असणार आहे आणि स्पेशलायझेशनचे विषय असणार आहे मराठी, इतिहास राज्यशास्त्र, भूगोल अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र। आता ही संपूर्ण माहिती आपल्याला सविस्तर जाहिरातीमध्ये मिळणारच आहे। त्यानंतर आपण जाऊया आता ठाणे जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्राकरता 10 जागा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये 1 जागा आहे, पालघरमध्ये 53 जागा आहे आणि नॉन पेसामध्ये 52 जागा आहे। अशा एकूण 116 पदाकरता ही पदभरती आहे। तर आपण आता प्रत्येक जिल्ह्याने बघूया। 53 जागा या ठाणे जिल्ह्यामधील पेसा क्षेत्रासाठी आहे, 12 जागा पुणे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रासाठी आहे आणि पालघर जिल्ह्यातील 188 पेसा क्षेत्रासाठी या जागा आहे आणि नॉन पेसासाठी 360 या जागा असणार आहे आणि एकूण असणार आहे 613, म्हणजे ठाणे ATC मध्ये एकूण 613 पदांसाठी ही पदभरती होणार आहे। आता सविस्तर जाहिरात जी आहे ती आपण बघूया। सविस्तर जाहिरातीमध्ये आपण बघू शकतो की पहिलं जे पद आहे ते आहे पदनाम प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम पेसा आणि या ठिकाणी आपल्याला सामाजिक व समांतर आरक्षण दिसतंय। सामाजिक व समांतर आरक्षणानुसार आपल्याला ही संपूर्ण जाहिरात पाहायला मिळत आहे। ही संपूर्ण जाहिरात जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून ती जाहिरात डाउनलोड करून घेऊ शकता आणि या पदभरतीच्या संपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व येणाऱ्या संपूर्ण माहितीची अपडेट मिळवा।